आई 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 अहो कुठे लक्ष आहे तुमचं? आई मला आता खरंच तुमची खूप काळजी वाटते. मी ठीक आहे. आईला मी सुद्धा मगाचपासून मार्क केलाय. कुठल्या विचारात हरवलीस तू? पारूच्या. श्रीकांत, पारूच्या तळमळीने बोलत होती ना, तिचा आवाज, तिची नजर, तिच्या भावना सगळं खरं होतं रे. माफ करा आई, पण पारू जे काही बोलते तुमचा त्याच्यावर विश्वास आहे, पण अनुष्कावर नाहीये. आई अहो, अनुष्का या घरची होणारी सून आहे ना. मला नाही पटत हे सगळं. प्रिया, मी अनुष्काला थांबवून ठेवलंय एवढंच दिसतंय तुला. पण कधी कधी गोष्टींकडे जवळून नाही तर लांब जाऊन तिराहितासारखं बघावं. गेले कित्येक दिवस झाले आपलं कुटुंब अस्वस्थ आहे. प्रीतमचं किडनॅपिंग, त्यानंतर आपल्या कंपनीचं एक महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट जाणं, दिशामुळे कंपनीचं नुकसान होणं, बसलेला बॉम्ब, हे सगळं ना एका रेषेत घडतंय. माझ्या माणसांचा जीव धोक्यात असताना मी कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीये. आज अनुष्काच्या जागी जर तू किंवा दामिनी असता ना, तरीही मी हेच केलं असतं. तरीही आई, अनुष्काला असं आरोपी समजून कोंडून ठेवणं नाही पटत आहे मला. प्रिया, थोडासा धीर धर. आईला जे काही करते ते पूर्ण विचार करूनच करते, कळलं ना? कशी दिसतेय मी? मला ही साडी ना खूप कम्फर्टेबल वाटते, पण ना कलर थोडासा बोर आहे. मी आता एक काम करते, सगळ्या सर्वांसाठी वेगळ्या कलरच्या साड्या मागवते आणि माझ्यासाठी स्पेशली ऑरेंज कलर. म्हणजे मी जरा हटके पण दिसेल आणि माझ्यावर उठून दिसेल तो रंग, है ना? दामिनी, घरात काय चाललंय? तुझं काय चाललंय? हे काय तुमचं नेहमीच आहे. नाही, ओरडा तुम्ही, मला ओरडा. ती तुमची होणारी सून अनुष्का, तिने ही साडी नेसली, नोकरांची साडी नेसली, तरी तिचं तुम्हाला कौतुक वाटतं. पण मी जरा काही ही साडी नेसली, तुम्हाला अजिबात कौतुक नाहीये. तुम्ही ओरडा. काय 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 ती अनुष्का फिरते ही साडी नेसून सगळीकडे, तिला नाही काही बोलला, तिचं कौतुक वाटतं तुम्हाला, पण मला ओरडतंय का? ताई, जरा प्लीज माझ्याकरता पाणी आणून द्याल का? दामिनी, अनुष्का कुठे आहे? मला नाही माहित. मगाशी होती तिकडे किचन मध्ये काम करत, आता बसली असेल तिच्या रूम मध्ये आराम करायला.